सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आज आपण महाराष्ट्र बजेटच्या संबंधात चर्चा करणार आहोत। 10 तारखेला महाराष्ट्राचं बजेट विधिमंडळामध्ये मांडलं गेलं आणि या बजेटमध्ये काय आहे, साधारणतः महसुली जमा काय आहे, महसुली खर्च काय आहे आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतून जी महाराष्ट्राच्या आर्थिक आरोग्याची स्थिती आली होती समोर, ती कशी आहे याची चर्चा आज आपण आजच्या बजेट विश्लेषणामध्ये करणार आहोत। मी ॲडव्होकेट प्रियदर्शी तेलंग, राष्ट्रीय महासचिव वंचित बहुजन आघाडी। चर्चा करताना साधारणतः आपण जे काही महत्त्वाचे मुद्दे खर्चाच्या बाबतीत येतात किंवा या योजनांवर खर्च कमी झाला, त्या योजनांवरचा खर्च कमी झाला किंवा लाडक्या बहिणीचे पैसे वाढवले गेले नाहीत, हीच एक चर्चा साधारणतः आपल्याला म्हणजे या बजेटचा केंद्रबिंदूच लाडकी बहीण योजना राहिली आहे असं आपल्याला सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आणि विरोधकाच्या माध्यमातून दिसून येते। साधारणतः आपण वर्तमानपत्र बघितली, त्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा किंवा मोफत वीजचा आणि लाडक्या बहिणीचा याच्या अवतीभोवतीच चर्चा आपल्याला दिसून येत आहे। वास्तविक पाहता हा जो महाराष्ट्राचा बजेट आला आहे तो बजेट दिशाहीन आहे। ही दिशा माननीय राज्यपालांनी जेव्हा या अधिवेशनाच्या भाषणामध्ये अधिवेशन सुरू केलं, त्या अधिवेशनाच्या भाषणामध्ये सुद्धा काही दिशा दिसत नव्हती। महाराष्ट्र कुठल्या बाजूने पाऊल टाकणार आहे विकासाच्या अनुषंगाने किंवा इथल्या जी स्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, त्या सामाजिक परिस्थितीमध्ये बदलाव करण्याच्या अनुषंगाने काय दिशा ठरवणार आहे याची चाहूल ना राज्यपालांच्या भाषणामध्ये आपल्याला मिळाली, ना बजेट मांडल्या गेल्या त्या बजेटमधून मिळाली। असं म्हणणार नाही की तो अर्थहीन आहे, पण तो दिशाहीन नक्की आहे। आणि ते मी याच्यासाठी म्हणतो की जे काही प्रश्न आज वाचून आपल्या पुढे आहेत त्या प्रश्नाची चर्चा म्हणजे मला गांभीर्याने एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते की सत्ताधारी याची चर्चा करणार नाही। सत्ताधारी याविषयी आमचा बजेट किती चांगला आहे, आम्ही किती लोकांभिमुख आहोत, किती लोकांच्या संदर्भातल्या योजना आहेत, लाडक्या बहिणीसाठी आम्ही काय केलं, शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करणार आहोत याची एक चर्चा सत्ताधारी आपल्या पद्धतीनं मांडत राहते। पण मला खेद याचा वाटतो की जयंत पाटील सारखे माणसं जे वित्तमंत्री राहिलेले आहेत त्या वित्तमंत्र्यांनी सुद्धा किंवा काँग्रेसमधले काही माणसं वित्तमंत्री राहिलेले आहेत जे सत्तेमध्ये जे विधिमंडळामध्ये आहेत, या लोकांनी तरी महाराष्ट्राची दिशा कशी असावी, महाराष्ट्राच्या अर्थकारणाची दिशा कशी असावी, महाराष्ट्राच्या पुढे जे गंभीर प्रश्न आहेत त्या प्रश्नावर तरी नेमकं दिसेल की या प्रश्नावर सुद्धा सत्तेतले लोक तर बोलणार नाहीच, पण जे विरोधात आहेत, मग ते काँग्रेसचे असू देत, ते राष्ट्रवादीचे असू देत किंवा शिवसेनेचे असू देत, या लोकांनी या प्रश्नावर महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीतून जे मुद्दे समोर आलेत त्या मुद्द्यांवर बोललेलं नाही, हे अत्यंत गंभीर आहे। म्हणजे आज आपण ढोबळ मानाने जरी बघितलं तर लाडक्या बहिणीवर जे खर्च होणार आहे 36,000 कोटी इतका बजेट हा महिला बाल विकास मंत्रालयाचा सुद्धा नाही आहे। म्हणजे एका योजनेवरचा खर्च हा एकंदरीत विभागाच्या खर्चापेक्षा कमी आहे, जास्त आहे। आणि म्हणून मग प्रश्न उपस्थित होतात की महाराष्ट्र कुठल्या दिशेने पाऊल टाकत आहे त्याच्यावर चर्चा नाही। सामाजिक शिक्षणाच्या संदर्भात, आरोग्याच्या संदर्भात या ज्या बाबी आहेत की ज्याच्यावर खरं पाहता महाराष्ट्राने इथल्या विधिमंडळामध्ये जी स्थिती आहे, मग ती कृषीच्या संदर्भातली असू देत, ती आरोग्याच्या संदर्भातली असू देत, ती शिक्षणाच्या संदर्भातली असू देत, या मुद्द्यावर किमान विरोधी बाकावरून आवाज यायला हवा होता। तो विरोधी बाकावरून सुद्धा आवाज विधिमंडळामध्ये चर्चेला त्याचा सूर नाहीये किंवा येत नाही आहे, ही खेदाची बाब आहे। मग जरा मी काय दिशाहीन म्हणतोय ते आपण जरा समजून घेऊ। ढोबळ मानाने जर आपण आकडेवारी बघितली, म्हणजे मी
बजेट हा नुसती आकडेवारी नसते. म्हणजे आकड्याची मोडतोड आणि आकडे समजून घेणं हा त्याच्यातला भाग महत्वाचा जरी असला तरी हे राजकीय दस्तावेज आहे, हे पॉलिटिकल डॉक्युमेंट आहे. हे पॉलिटिकल डॉक्युमेंट याच्यातनं पॉलिटिकल विजन काय आहे हे सांगण्याचं काम जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी केलं पाहिजे. मग काय सांगत आहेत तर गुळगुळीत शब्द वापरतायत अर्थमंत्री किंवा मुख्यमंत्री. विकसित भारत जे काही 2047 मोदी सांगत आहेत, स्वप्न रंगवण्याचं ते काम पाहत आहेत, तेच महाराष्ट्राच्या संदर्भात म्हणतात की नाही विकसित महाराष्ट्र 2047. अहो, मागचे कितीतरी बजेटचे दस्तावेज जर आपण बघितले तर महाराष्ट्राच्या जीडीपीचा ग्रोथ हा देशाच्या जीडीपीच्या ग्रोथपेक्षा जास्त राहिलाय. आता ती जरा कमी कमी होताना आपल्याला दिसते. तेव्हा तुम्ही एकंदरीत भारताच्या संदर्भातलं जे काही स्वप्न रंगवू पाहतायत मोदी, याच्यामध्ये तुम्ही बोलू नका. वित्तमंत्री साहेब, तुम्ही सांगा, हे तुमचं 11वं बजेटची मांडणी आहे. तुम्ही साधारणतः याच्यामध्ये जर खुश होऊन सांगतात की मी 11व्या बजेट मांडतोय, तर त्या बजेटमध्ये काय दिशा आहे तर आम्हाला सांगा. तर तसं आपल्याला काही दिसत नाहीये की दुसरा म्हणजे एक कर्जाचा डोंगर जो 7.5 लाख कोटीपर्यंत होता तो आता 9 लाख कोटीच्या वर गेलेला आहे. म्हणजे बजेट आहे 7 लाख आणि कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर आहे 9 लाख कोटीच्या वर. म्हणजे आपण विचार करा की जे काही रुपया आहे त्या रुपयातले किंवा आपण 100 रुपये जर धरले, या 100 रुपयातले 56 रुपये तर कर्जाची परतफेड, पगार, पेन्शन या सगळ्या गोष्टीमध्येच जाणार आहे. तर या उरलेल्या 44 रुपयामध्ये तुम्ही विकास कसा करणार आहात याची काही मांडणी केली आहे का? तर वित्तमंत्र्यांनी त्याची कुठलीच मांडणी तिथे केलेली नाही आहे. आणि मला नवल याचं वाटतं की देवेंद्र फडणवीस म्हणतात, लिहितात सुद्धा, अर्थसंकल्प सोप्या भाषेत कसा समजून घ्यायचा. त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझा पहिला प्रश्न आहे की 1 लाख, 1.25 लाख कोटीच्या वर तुम्ही पुरवण्या मागण्या मंजूर करतात, याला कसं तुम्ही सोप्या भाषेत समजावून सांगणार. आणि या 44 रुपयामध्ये तुम्ही जो दैनंदिन खर्च तुम्हाला चालवायचा आहे, रोज जेवण करायसाठी, पाणी प्यायसाठी, भाजीपाला आणण्यासाठी, ते सुद्धा तुम्हाला कर्ज काढून करावं लागत आहे. हे कसं लोकांपुढे मांडणार? हा माझा प्रश्न इथल्या मुख्यमंत्र्यांना आणि वित्तमंत्र्यांना. तुम्ही कर्ज काढून कॅपिटल एक्सपेंडिचर केला असता, त्या कॅपिटल एक्सपेंडिचर मधून रोजगार निर्मिती जर केली असती तर मी समजू शकलो असतो की नाही, कर्ज घेतलं काही प्रॉब्लेम नाही, कर्ज घेता येते. आणि कर्जाची ज्या मर्यादा आहेत त्या मर्यादेमध्ये किंवा त्याच्यापेक्षा जास्त कर्ज झालं असतं तरी काही प्रॉब्लेम नव्हता, कारण तुम्ही रोजगार निर्मिती करणार होता. पण ती रोजगार निर्मिती सुद्धा होत नाहीये. जे सांगतायत की नाही डावोस मधून सगळ्यात जास्त गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली. मग जर गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झाली तर माझा साधा प्रश्न आहे मुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, की जर महाराष्ट्राचं जीडीपी वाढलं असेल तर इथला रोजगार कुठे गेला? महाराष्ट्रातलं जर जीडीपी वाढलं असेल तर इथले लोक पैसे का खर्च करत नाही आहेत कंझ्युमरवर? लोक पैसे का खर्च करत नाही आहेत? वस्तू का घेत नाही आहेत? याचाच अर्थ असा की लोकांकडे पैसा नाही. आणि लोकांकडे जर भांडवल नाहीये, पैसा नाहीये खर्च करायसाठी, सरकारकडे पण नाहीये, ते आपल्याला बजेटमधून दिसते की हे 44 रुपये जो खर्च होणार आहे विकासाच्या अनुषंगाने आणि बाकीच्या अनुषंगाने, त्याच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारला कर्ज घ्यावं लागत आहे. महसुली जे खर्च करावा लागतो, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जो करावा लागतो, त्याच्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागत आहे. ही अत्यंत खेदाची बाब आहे. आणि म्हणून मग आपण जेव्हा महाराष्ट्राचं बजेट इन ब्रीफ बघतो, म्हणजे मोठा दस्तावेज नाही आहे तो, त्याच्यातून आपण छोट्या छोट्या गोष्टी जरा आज समजून घेऊ. म्हणजे खरं पाहता एक गोष्ट मला आणखी याच्यामध्ये नमूद करावीशी वाटते त्या याच्यात जाण्याच्या पूर्वी, की काही दिवसापूर्वी मी ट्विट करताना एक भारताचा नकाशा आणि प्रत्येक राज्याला किती पैसे मिळतात हे एक ट्विट केलं होतं. तर महाराष्ट्र सगळ्यात जास्त कॉर्पोरेशन टॅक्स किंवा बाकीच्या माध्यमातून देशाच्या तिजोरीमध्ये टाकतो आणि भारताला फक्त 7 रुपये मिळतात. आता
याच्या मी काही खूप तांत्रिक याच्यामध्ये जात नाही, पण महाराष्ट्राचं स्वतःचं रेव्हेन्यू हे 8% आहे आणि हे स्वतःला डबल इंजिनचं सरकार म्हणतात की नाही, केंद्रामध्ये सुद्धा आम्हीच आहोत आणि राज्यामध्ये सुद्धा आम्हीच आहोत. मग तुम्ही विचारा ना केंद्रामध्ये जे आहेत त्यांना की पैसा इतका कमी का दिला. एकतर जीएसटीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचंच नाही तर सगळ्याच राज्याचा कंबरडं मोडलेला आहे. जे पैसे कराच्या माध्यमातून यायला पाहिजे होते ते कराच्या माध्यमातून पैसे काही आता राज्याच्या तिजोरीमध्ये येताना आपल्याला दिसत नाही. ते केंद्र ज्या हिशोबाने देईल त्या हिशोबाने आपल्याला घ्यावं लागतं. त्याचा हिशोब 15वा वित्त आयोग आहे, त्या वित्त आयोगाने जो काही फॉर्म्युला डिव्हाइस केला असेल त्या डिव्हाइस केलेल्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपल्याला मिळतं आणि ते अत्यल्प आहे. बाकी राज्याच्या तुलनेमध्ये मग आपण जर बिहार घेतलं तर बिहारचं स्वतःच्या राज्याचं उत्पन्न फार कमी आहे, तरी सुद्धा त्यांना केंद्राकडून जाणारी मदत ही फार मोठी आहे. आता तर निवडणुका आहेत बिहारमध्ये आणि 50,000 करोड दू की 70,000 करोड दू, 75,000 करोड दू की 1,00,000 करोड दू, असं जे प्रधानमंत्री बोली लावत होते बिहारच्या संदर्भातली, ती बोली लावण्याच्या वेळ आल्या असल्या कारणाने बिहारला भरघोस मदत केलेली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे बाकी जे बिल आहेत त्यांना ते बिल पण पास करून घ्यायचे आहेत. पण महाराष्ट्राच्या बाबतीत काय तुमचं तर डबल इंजिन सरकार आहे हो. याच्यापूर्वी जेव्हा अजित पवार वित्तमंत्री होते तेव्हा बोलायचे की केंद्रातून पैसा आलेला नाही, पैसा मिळालेला नाही. मग आता मिळाला काय अजित पवार पैसा तुम्हाला? मग नाही मिळाला जर केंद्राकडून पैसा, तर मोदी सरकारचे तुम्ही धन्यवाद कशासाठी केलात विधिमंडळामध्ये? तो पैशाची तूट आहे सांगायला पाहिजे होतं ना, धमक तर पाहिजे ती की नाही की भीती आहे परत 70,000 कोटीचा जो आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केला होता की तो परत चर्चेमध्ये तर येऊ नये, याची कुठे भीती आहे का? म्हणजे तुमच्या तिजोरीमध्ये तुम्हाला कमी पैसा मिळाला असताना, तुम्ही वित्तमंत्री असताना त्याच्यावर मात्र तुम्ही एक शब्द काढत नाही आणि वरून तुम्ही धन्यवाद देतात की केंद्राने आम्हाला मदत केली. हो, कसली मदत केली? आकडेवारी तशी सांगत नाहीये. तुम्हाला कमी मदत केली असंच सांगते. म्हणजे 8.5% तुमच्या राज्याचं स्वतःचं उत्पन्न आहे. केंद्राच्या माध्यमातून जी मदत मिळाली ती जाऊन 12% होत आहे. त्याच्यावर तुम्ही चालला नाहीये. आणि बिहारमध्ये तर 24%, युपीमध्ये तर त्यापेक्षा जास्त आपल्याला दिसते. तेव्हा हे प्रश्न स्वाभाविकपणे वित्तमंत्री म्हणून तुम्ही अधोरेखित करायला पाहिजे होते. ते तुम्ही करणार नाही. पण इथला विरोधी पक्ष सुद्धा हे प्रश्न उपस्थित करत नाही आहेत आणि म्हणून इथल्या महाराष्ट्रातील मतदारांना माझी विनंती आहे की आमचा पक्ष जरी लहान असला तरी आम्ही हे मुद्दे सातत्याने मांडत आहोत. तेव्हा गांभीर्याने आपण कुणाला निवडून देत आहोत याचा विचार आपण करायला पाहिजे. हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण ज्या प्रश्नाच्या भोवती ही चर्चा व्हायला पाहिजे ती चर्चा होत नाहीये, विधिमंडळात होत नाहीये. वृत्तपत्र ही बजेटची चर्चा 1-2 दिवस करतात. बजेट हे वर्षभरासाठी असते. ही चर्चा आपण सातत्याने केली पाहिजे. स्कॉलरशिपचे प्रश्न हे सातत्याचे असतात. शाळांचे प्रश्न हे सातत्याचे प्रश्न असतात. आरोग्याचे प्रश्न, हॉस्पिटलचे प्रश्न हे सातत्याचे प्रश्न असतात. म्हणून या सगळ्या सामाजिक प्रश्नाला धरून आणि बजेटला धरून आपण सातत्याने चर्चा केली पाहिजे. आणि हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला काही बजेट डॉक्युमेंट्स बघावे लागतात. थोडक्यात जर समजून घ्यायचं असेल, हे 1500-1600 पानाचं प्रत्येक विभागाचं बजेट न बघता बजेट इन ब्रीफ एक मांडलं जातं. ते बजेट इन ब्रीफ आपण जरा समजून घेऊ की त्या बजेट इन ब्रीफ मध्ये काय मांडल्या गेला. तर राज्य अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीमध्ये ग्रोथ 7.3% होईल असं म्हटलं आहे. मागच्या वेळेस सुद्धा साधारणतः त्या दरम्यान होईल असं म्हटलं गेलं होतं, पण ती गेलेली नाही. आणि वास्तविक पाहता कृषी व संलग्न जे आहेत सेवा यांनी 8.7% एकंदरीत वाढमध्ये आपलं काय म्हणतात त्याला पार्टिसिपेशन, सहभाग आपल्याला कृषी क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात दिसतो. राईट, 8.7% कृषी क्षेत्रामध्ये सहभाग आपल्याला त्या जीडीपीच्या ग्रोथमध्ये दिसते. एक मिनिट, बजेट इन ब्रीफचं जरा
तर बजेट इन ब्रीफ जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला असं दिसेल की टोटल रेव्हेन्यू एक्सपेंडिचर साधारणतः हा 6,06,854 कोटीचा आपल्याला दिसतंय आणि व्याज इंटरेस्टवरचं जे पेमेंट आहे, जे काही कर्ज आतापर्यंत आपण घेतलेलं आहे त्या इंटरेस्टवरचा पेमेंट जे आहे साधारणतः ते 64,658 कोटी आपल्याला दिसते आणि महसुली तूट जरी 45,890 कोटीची असली तरी एकंदरीत राजकोषीय तूट जर आपण बघितली तर ती साधारणतः 1.5 लाख कोटीच्या वर, म्हणजे साधारणतः 1.5 लाख कोटीपर्यंत 1,36,234 कोटी आपल्याला फिस्कल डेफिसिट दिसत आहे, राजकोषीय तूट दिसत आहे, राईट. आणि टोटल एक्सपेंडिचर साधारणतः कॅपिटल आणि हा पकडून साधारणतः 7 लाख कोटीचं बजेट हे महाराष्ट्राचं आपल्याला दिसतं. मग आता पैसा कुठून येणार आहे, कुठे जाणार आहे याचा आपण थोडक्यात समजून घेऊ. तर जसं सुरुवातीला मी म्हणालो की स्वतःचं जे काही राज्याचा टॅक्स रेव्हेन्यू आहे जो एकंदरीत फार कमी झालेला जीएसटी नंतर आपल्याला दिसतो. आणि मग आता टॅक्स कुठे वाढवायचं, तर ज्या इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्याच्यावर 6% की 7% टॅक्स वाढवायचा असं धोरणामध्ये दिसत आहे. आणि असं वाढवलेलं आपल्याला बजेट डॉक्युमेंट्समध्ये दिसतोय. म्हणजे धोरण जे आहे, एकीकडे केंद्र सरकार नितीन गडकरी असं म्हणतायत की नाही आपण इलेक्ट्रिकल व्हेकलला प्रायोरिटी देऊ ज्याच्यामुळे प्रदूषण कमी होईल, आणि मात्र ते नितीन जे रोडकरी आहेत ते विदर्भामध्ये कोळसा जाळून वीज निर्मिती करतात आणि तिथल्या लोकांनी वाटलंच प्रदूषणमध्ये राहायचं. मग चंद्रपूर असू दे, मौदा असू दे, नागपूर असू दे, वरोरा असू दे, इथे वीज निर्मिती जी आहे ती कोळसा जाळून करायची. तिथले जंगलाचे जंगल अदानी अंबानीच्या नावाने करायचे, तिकडे त्यांना जागा द्यायच्या, कोळसा जाळायचा, लाकडं जाळायची आणि धोरण असं म्हणायचं की नाही आम्ही इलेक्ट्रिकल व्हेकल्सला प्राधान्य देऊ. हो, पण जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिकल व्हेकलला प्राधान्य देणार आहात तेव्हा तुमच्याच नागपूरमधले राहणारे मुख्यमंत्री इलेक्ट्रिकल व्हेकलवर 6% जास्त कर लावण्याचा विचार करतायत. मग ही धोरणातली जो विरोधाभास आहे याला कसं समजून घ्यायचं लोकांनी. मग तिथे प्राइसची एक अट लावली आहे की नाही आम्ही 30 लाखाच्या वर, सगळ्या इलेक्ट्रिकल व्हेकल साधारणतः त्याच्या किमतीच्या वरच आहेत. म्हणजे हा म्हणूनच मी या बजेटला दिशाहीन म्हणालो. त्याचं कारण असेल की हे इतकं एकमेकाच्या विरोधाभासातलं आहे की नाही आम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये हे करू ते करू आणि त्याच्यासाठी नवीन धोरण तयार करू. तुमचं धोरणच तयार झालं नसेल तर तुम्ही औद्योगिक क्षेत्रामध्ये काय विकास करणार, किंवा कुठल्या आधारावर विकास करणार, किंवा कुठल्या आधारावर रोजगार निर्मिती करणार. तर हे करू हा जो शब्द तुम्ही विधिमंडळामध्ये मांडताय तर कॅबिनेटमध्ये काय तुम्ही कांदे चिलत होतात. धोरणं जर ठरवायची होती तुम्हाला तर आधी कॅबिनेटमध्ये धोरणं ठरवायची असती आणि मग विधिमंडळाच्या पटलावर मांडायला पाहिजे होतं. पण ते तसं करत नाही आहेत आणि बजेट मांडताना सांगतायत वित्तमंत्री की नाही आम्ही औद्योगिक क्षेत्रामधलं नवीन धोरण तयार करू. एकीकडे तुम्हीच सांगताय की नाही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत आम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच लोकांना घरं दिलीत, आणि परत तुम्ही विधिमंडळामध्ये सांगताय की नाही आम्ही सर्वांसाठी घरासाठी नवीन धोरण तयार करू. 2016 मध्ये तुम्हीच तयार केलं की नवीन सर्वांसाठी घरे याच्यासाठी धोरण. हा जो विरोधाभास त्यांच्या मांडणीमध्ये आहे, वित्तमंत्र्याच्या मांडणीमध्ये आहे, आणि त्या संदर्भात तिथे चर्चा होत नाही आहे. हे खरं पाहता महाराष्ट्राचं दुःख आहे की जो महाराष्ट्र या देशामध्ये बऱ्याच योजनांसाठी बऱ्याच धोरणासाठी मॉडेल स्टेट म्हणून होता, अशा लाडक्या बहिणीसारखी योजना तुम्हाला आता मध्य प्रदेश म्हणून घ्यावी लागत आहे, ज्या एकट्या योजनेचा खर्च तुमच्या बाल विकास मंत्रालयापेक्षा कमी आहे, जास्त आहे. ही योजना तुम्ही घेताय आणि काँग्रेसने अशी योजना आणली की त्याला रेवडी म्हणायचं, काँग्रेसही तेच काम करतात. म्हणजे सरकार लोकांनी कोणाला निवडून दिलं पाहिजे याच्या संदर्भामधलं डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज आहेत. 5-5 वर्षांनी जे काही काम या सरकारने केलं असेल सामाजिक क्षेत्रामधलं, आरोग्याच्या क्षेत्रामधलं, शिक्षणामधलं, व्यवसायामधलं, रोजगाराच्या संदर्भातलं, त्याच्या संदर्भात
इथल्या मतदारांनी त्याचं मूल्यांकन करून त्यावर आपलं मत प्रदर्शित केलं पाहिजे, मत नोंदवलं पाहिजे. तसं न होता लाडक्या बहिणीसारख्या योजनेला धरून किंवा कर्जमाफीसारख्या मुद्द्यांना धरून किंवा वीज मोफत देऊ याच्यासारख्या बालिश स्टेटमेंटला धरून जर आपण मतदान करत असू तर आपल्या मतदारांनी सुद्धा आपली काय दिशा असली पाहिजे, आपलं काय धोरण असलं पाहिजे, आपलं सरकार कसं असलं पाहिजे हा प्रश्न त्यांनी स्वतःला सुद्धा करणं गरजेचं आहे. मित्रहो, की आपण साधारणतः पैसा कुठून येणार तर 50% हा राज्याच्या स्वतःच्या रेव्हेन्यू मधून येताना आपल्याला दिसतो. कॅपिटल रिसीट मधून 25% येताना दिसतो. जो शेअर आहे साधारणतः सेंट्रल टॅक्सेस मधला तो साधारणतः आपल्याला 12% दिसतोय. ग्रँट्स आपल्याला 6 ते 7% ग्रँट्स जे अनुदान आहे केंद्राकडनं ते दिसत आहे. आणि स्वतःचा जे काही 5-6% स्वतःचं राज्याचं कराव्यतिरिक्त जो रेव्हेन्यू आहे तो आपल्याला दिसून येतो. आणि हा तर खर्च कुठे जाणार आहे, पैसा कुठे जाणार आहे हे जर आपण बघितलं तर जसं मी सुरुवातीला म्हणालो की 100 56 रुपये हे कुठे जाणार आहेत तर मूळ कर्जाची परतफेड करण्यासाठी जाणार आहेत, या कर्जावरचं व्याज देण्यामध्ये जाणार आहेत, पेन्शन देण्यामध्ये जाणार आहेत आणि सॅलरीज देण्यामध्ये जाणार आहेत. म्हणजे साधारणतः रुपयातले 56 रुपये हे या 4 गोष्टीसाठी चाललेत. सॅलरी, वेतन, निवृत्ती वेतन, व्याज आणि मूळ कर्जाची परतफेड, या 4 गोष्टीसाठी 100 रुपयातले 56 रुपये चाललेत. बरं, आता दुसरं काय झालं हे पण जरा आपण समजून घेऊ. केंद्राने 8व्या वेतन आयोगाची डिक्लेरेशन पण केलं इलेक्शनच्या पूर्वी, है ना. आता हे वेतन आयोग सुद्धा राज्याला स्वीकारावा लागणार आहे, ते त्याच्यापासून दूर जाऊ शकणार नाहीये. तर त्याचा बोजा सुद्धा इथे सॅलरीजवर पडणार आहे. म्हणजे ते कदाचित 56 रुपयावरून 60 रुपयावरही जाऊ शकेल. म्हणजे उरले तुमच्याकडे फक्त 40 रुपये. मग या 40 रुपये कशात खर्च होणार आहेत तर याच्यातले 11% हे कॅपिटल एक्सपेंडिचरवर जाणार आहेत. कॅपिटल एक्सपेंडिचरवर 11% जाणार आहेत आणि सबसिडीजवर 60%, स्थानिक लोकल बॉडीजसाठी साधारणतः 4% आणि इतर जो खर्च आहे तो 28%. आता याच्यात एक गोष्ट लक्षात घ्या की हे जे कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे तो 2% कमी झाला. म्हणजे ज्याच्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते, ज्याच्यातून रोजगार प्रदान केले जाऊ शकतात, असा खर्च 2% कमी झालाय. आणि हे नाकवर करून सांगतात ना की आम्ही 50,000 रोजगाराची निर्मिती करू. राईट. मुख्यमंत्री डावेसवरून आले तर सांगतात की नाही सगळ्यात मोठं एआयचं सेंटर आम्ही महाराष्ट्रामध्ये सुरू करू. अहो, तुमचेच अदानी सांगतात तिकडे गांधीनगरमध्ये देशातलं सर्वात मोठं एआयचं सेंटर उभं करणार आहेत. विचारा बरं त्यांना एकदा की महाराष्ट्रातलं मोठं होणार आहे की तिकडे गांधीनगरमधलं मोठं होणार आहे. आणि जो अमाऊंट तुम्ही एआय साठी सांगताय तितकाच अमाऊंट तमिळनाडूच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला दिसतोय. राईट. म्हणजे आपण तमिळनाडूचं कंपॅरिझन करू जेव्हा आपण सामाजिक क्षेत्रातल्या बाकी योजनांच्या संदर्भातल्या किंवा बाकी सामाजिक क्षेत्रातलं आपण चर्चा जेव्हा करू, म्हणजे पॉप्युलेशन तमिळनाडूचे महाराष्ट्रापेक्षा निम्म्या टक्क्यावर आहे, त्यांचा बजेटही तितका नाही, पण मग सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि तिथलं ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कसं आहे त्याची चर्चा आपण सामाजिक क्षेत्रातल्या जेव्हा वेगवेगळे क्षेत्र आपण चर्चेला घेऊ तेव्हा करू. पण विधिमंडळाच्या पटलावर जे मांडणी केली जात आहे आणि त्यानंतर जी प्रेस घेतली जात आहे त्याच्यामध्ये हे सपशेल खोटं बोलतायत, वित्तमंत्री खोटं बोलतायत, मुख्यमंत्री खोटं बोलतायत असं आपल्याला दिसून येतं. की तुम्ही जे रोजगार निर्मितीचे आकडे सांगतायत त्या रोजगार निर्मिती किंवा कॅपिटल एक्सपेंडिचरचा खर्च कुठे होणार आहे तर रस्ते बांधणीमध्ये होणार. आता कोणत्या रस्ते बांधणीतून तुम्हाला रोजगार निर्मिती झाली हो? हा, त्याच्यातून तुमच्या खिशातला पैसा जास्त गेला असेल, टोल टॅक्स जास्त गेला असेल. म्हणजे काही दिवसापूर्वी एक रिपोर्ट होता की एक ट्रक धारक
आपला ट्रक घेऊन कन्याकुमारीवरून दिल्लीला जातो तर त्याची जी मिळकत आहे त्या मिळकतीपेक्षा त्याला टोल टॅक्स जास्त द्यावा लागतो. मग कसा धंदा करणार? इतक्या मोठ्या प्रमाणात जर टोल टॅक्स लागत असतील तर ते ट्रान्सपोर्टवाले कसे व्यवसाय करतील? म्हणजे याचाच अर्थ असा किंवा या रस्ते बांधणीतून रोजगार निर्मिती होणार नाही. जी रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, आणि जसं मी मगाशी बोलताना म्हटलं होतं की डॅव्होसमधून सगळ्यात जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट जर भारतामध्ये महाराष्ट्रात झाली असेल तर मग ही कुठल्या क्षेत्रात झाली? की ही फक्त फायनान्शियल मार्केटमध्ये झाली आणि ती त्यांनी काढून घेतली म्हणून इथलं मार्केट, दलाल स्ट्रीटवरचं मार्केट सगळं कोसळलं, असं झालं आहे का? हे सुद्धा जरा आपण समजून घेतलं पाहिजे. कारण ही जी आकडेवारी बजेटमधली आहे, आकडे खोटं बोलत नाहीत आणि म्हणून ते आकडे लपवण्याचं काम महाराष्ट्र सरकारही करते आणि केंद्र सरकारही करते आणि आरटीआयच्या कायद्यामध्ये त्या अनुषंगाने बदल पण करते की नाही आम्हाला आकडेवारी द्यायची नाही. डाटा प्रोटेक्शनच्या नावाखाली आरटीआयच्या कायद्यामध्ये त्यांनी बदल करून घेतलेला आहे. राईट. आणि म्हणून मग जेव्हा आपण महाराष्ट्रावरचा कर्जाचा बोजा बघतो जो 9.5 लाख कोटीपर्यंत गेलेला आहे आणि महाराष्ट्राचं बजेट 7 लाख कोटीचं आहे, तेव्हा हा कारभार कसा चालेल मुख्यमंत्री साहेब, हा प्रश्न आमचा आहे. आणि मग जेव्हा आपण जे काही 3 महत्वाच्या सेक्शन्समध्ये बजेट विभागल्या जाते, एक सोशल सर्व्हिसेसमध्ये, दुसरं इकॉनॉमिक सर्व्हिसेसमध्ये आणि तिसरं जो आहे की हे जे स्टेट गव्हर्नमेंट आहे ते बाकीच्या लोकल बॉडीजला आणि पंचायतला किती पैसे देणार आहेत. आता तर आपल्याला महानगरपालिकेची जर आपण बजेटचे डॉक्युमेंट्स आणि सगळे हे बघितलं तर कितीतरी महानगरपालिका कर्जबाजारी झालेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि हा जो अमाऊंट इथे मांडला गेला आहे तो सुद्धा मागच्या रिवाइज एस्टिमेटपेक्षा कमी आहे. म्हणजे जे काही आपण लोकल बॉडीजला देणार आहोत, महानगरपालिकेला, जिल्हा परिषदेला किंवा पंचायत राज इन्स्टिट्यूटला, ते मागच्या वर्षीच्या रिवाइज एस्टिमेटपेक्षा आत्ताचा बजेटमध्ये कमी तरतूद आहे. एकंदरीत सामाजिक क्षेत्रातलं सुद्धा मागच्या वर्षीचं जे रिवाइज एस्टिमेट होतं 2,53,679 कोटी, ते रिवाइज एस्टिमेटपेक्षा कमी 2,49,336 कोटी आहे. म्हणजे साधारणतः 4,000 कोटींनी ते पण कमी झालेलं आपल्याला दिसतं. राईट. म्हणजे एकीकडे तुम्ही लाडक्या बहिणीला 1,500 रुपये दिलेत, पण त्या लाडक्या बहिणीचे जे पोरं असतील किंवा त्या लाडक्या बहिणीला जे पाणी सप्लाय मिळणार आहे, पाणी पुरवठा होणार आहे, त्याच्यासाठी मात्र बजेट कमी केलेलं आहे. राईट. म्हणजे एक तर आता आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शहरी भागामध्ये साधारणतः 16% लोक हे बॉटलचं पाणी वापरत आहेत. राईट. म्हणजे तुमचा एकीकडे तुम्ही सांगताय की हर घर जल, तसं झालेलं नाहीये. नळ झाला असला प्रत्येक घरात तरी त्या नळामध्ये पाणी येत आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. रिपोर्ट असं सांगतो की नाही 16% लोक, शहरी भागातले 16% लोक हे बॉटल वॉटर घेत आहेत. आणि बॉटल वॉटर कशा मिळतात हे पुन्हा सांगतायत. सिंहगड रोडवरचे कितीतरी आरोचे प्लांट्स बंद करावे लागले आहेत. जीबीएस सारखा रोग झालाय आणि तो पुण्यातून आणखी मुंबई सारख्या ठिकाणी वाढत आहे. तेव्हा स्वच्छ पिण्याचं पाणी सुद्धा हे सरकार देऊ शकत नाही आहे. आणि तिथे वाढवण्याच्या ऐवजी हा पाणी पुरवठा, स्वच्छता, गृहनिर्माण व नगरविकास जे बजेट एस्टिमेटमध्ये मागच्या वर्षी 32,920 कोटी होतं, सुधारित बजेटमध्ये जे 34,390 कोटी होतं, ते आत्ताच्या अंदाजपत्रकामध्ये 30,464 आहेत. म्हणजे मागच्या वेळेसपेक्षा 2,000 कोटींनी कमी, सुधारित याच्यापेक्षा साधारणतः 4,000 कोटींनी कमी केलेलं आहे. आता लाडक्या बहिणीला तुम्ही 1,500 रुपये दिलेत, पण पाणी भरासाठी किती हेलपाटा आणखी तिला दूर मारावे लागतील, याचा विचार सुद्धा लाडक्या बहिणींनी केला पाहिजे. की तुम्हाला जे पाणी पुरवठा आहे त्याच्यातलं बजेट कमी कमी होत चाललेलं आहे. जे शिक्षणातलं बजेट आहे ते सुद्धा कमी कमी होत चाललं आहे. शाळा बंद करून त्याच्यातून आम्ही 2,000 कोटी वाचवू. 2,000 कोटी काय खूप मोठी अमाऊंट आहे का राज्याच्या बजेटच्या पुढे? पण हे नालायक सरकार म्हणतंय की नाही, या शाळा बंद करून आम्ही 2,000 कोटी वाचवू.
हा यांचा नालायकपणा आहे. मागच्या वर्षीचं जर आपण अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीय यांचं जर बजेट बघितलं, सुधारित बजेट आहे 29,000 कोटीचा. तो यावेळेसच्या बजेटमध्ये आहे 24,000 कोटी, 24,447 कोटी. म्हणजे तुम्हाला जे सांगितलं जातं की नाही आम्ही 42% वाढवलेलं आहे, ते आपण वार्षिक योजना जेव्हा बघू त्याच्यामध्ये बघू की खरंच ते किती वाढलं आहे आणि सरकारने किती खर्च केला आहे. लेबरवरचा बजेट कमी करून टाकलेला आहे, कामगार कल्याणाचा बजेट कमी करून टाकलेला आहे. राईट. समाज कल्याण आणि पोषण आहाराचा बजेट कमी करून टाकला आहे. राईट. म्हणजे जो 61,315 कोटी सुधारित बजेटमध्ये होता तो 58,000 कोटी केला आहे. आणि धरसोडपणा आहे या सगळ्या पोषणाच्या ह्याच्यामध्ये. कधी अंडी द्यायची, कधी अंडी नाही द्यायची. बंद केलं होतं, आता परत सुरू केलं. अहो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जर दूध जास्त होत असेल तर ते दूध द्या मुलांना, पोषणामध्ये द्या, त्या दुधालाही चांगली किंमत मिळेल. पण ते करत नाहीये सरकार. दूध जर चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये होत असेल, नुसतं बुकटी बनवण्याच्या ऐवजी पोषणामध्ये दूध द्या, अंडी द्या. पण हा तुमचा धरसोडपणा काय? कधी अंडी द्यायची, कधी नाही द्यायची. त्या दूध उत्पादनाला सुद्धा चांगली किंमत मिळेल. तमिळनाडूने एक प्रोग्राम सुरू केला होता मध्यान्ह भोजनाचा. त्या एका कार्यक्रमामुळे तमिळनाडूमधलं प्रायमरी एज्युकेशन, सेकंडरी एज्युकेशन, हायर एज्युकेशन मधलं जे एनरोलमेंट आहे ते वाढलंय. म्हणजे आता जर आपण त्यांच्या स्टॅटिस्टिक्स बघितल्या तर आज एखादी मुलगी तिथे जन्माला आली असेल तर ती आपला पहिला वाढदिवस साजरा करू शकते, ती आपला 5वा वाढदिवस साजरा करू शकते, ती प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, उच्च माध्यमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण घेऊ शकते. आणि तिथं नोकरी मिळण्याचे सुद्धा चान्सेस जास्त आहेत. ते महाराष्ट्रात नाहीत. तेलंगणासारखं छोटं राज्य आहे, तिथे एनरोलमेंट जो दर आहे उच्च शिक्षणामधला तो महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. 36% आहे, महाराष्ट्रात 32% आहे. आणि उगाच भोंगे वाजवतो आपण. नाही, भोंगे बंद करा म्हणून साठी भोंगे वाजवतो आणि पुरोगामीचा बुरखा पांघरतो. पण जर आपण आकडेवारी बघितली विविध क्षेत्रातली तर महाराष्ट्र हा 4थ्या नंबरवर गेला आहे. आणि जी ग्रोथ सांगतायत किंवा जी इन्व्हेस्टमेंट सांगतायत त्या इन्व्हेस्टमेंटमधून रोजगार वाढलेला नाही आहे. हा एक मोठा प्रश्न. म्हणजे इकॉनॉमिकली आपण क्रायसिसमध्येच नाही तर मेगा क्रायसिसमध्ये आहोत. आणि आपले प्रधानमंत्री मागा करतायत, ट्रम्पच्या मागा करतायत. तो ट्रम्प तुमच्या बोकांडीवर बसून तुमचे सगळे टॅरिफमध्ये तुमच्या तुमची देशाची अर्थव्यवस्था सगळी कोलमडेल याच्यासाठी प्रयत्न करताय आणि तुम्ही त्याच्या मागं करताय. आणि हे आपला तुंतुना वाजवत आहेत 247चं विकसित महाराष्ट्र. मित्रांनो, आपण या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला किंवा इकॉनॉमिक क्षेत्रातल्या ॲग्रिकल्चरल आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजवरचं जर आपण हे बघितलं, म्हणजे बळीराजा, पोषणकर्ता, काय काय शेरोबाजी, शेरेशायरी वित्तमंत्र्यांनी तिथे केली. पण त्या ॲग्रिकल्चर आणि अलाइड ॲक्टिव्हिटीजवर जे सुधारित बजेटमध्ये 39,000 कोटी होते ते आता 32,000 कोटी आहेत. म्हणजे कर्ज माफ तर दूरचीच गोष्ट आहे. ते सन्मान निधीमधला जो निधी वाढवणार होते, 12,000 पत्र करणार होते, तेही दूरची गोष्ट आहे. अहो, पण ज्या क्षेत्रांनी जीडीपी मधल्या कॉन्ट्रीब्युशन वाढवलं आहे त्या 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 पोषणकर्त्याला, त्या बळीराजाला तुम्ही हसण्यावरी नेताय विधिमंडळामध्ये. आणि शेतकऱ्यांची आत्महत्याची संख्या दिवसेंदिवस अजूनच वाढत आहे. तर या सगळ्या गोष्टींचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसते की महाराष्ट्राचा बजेट ज्या क्षेत्रांमध्ये, ज्या मुद्द्यांना धरून, ज्या काही कार्यक्रमाच्या प्रायोरिटीज असतील, धोरणाच्या काही प्रायोरिटीज असतील, त्याला धरून काही
आवंटन झालं आहे का? तर तसं झालेलं नाही आहे. सरकार चालवण्याच्या अनुषंगाने, रस्ते बांधण्याच्या अनुषंगाने या महायुती सरकारमध्ये जे घटक पक्ष आहेत त्यांच्या ठेकेदारांना किंवा त्यांच्या उद्योगांना उद्योग मिळावा एवढ्यापुरतं सरकार चालवण्यापुरतं हा बजेट मर्यादित आहे. तुर्तास आपण इथे थांबू आणि मग सामाजिक क्षेत्रातले काय काय आणखी विषय आहेत आरोग्याच्या संदर्भात, शिक्षणाच्या संदर्भामध्ये आणि एकंदरीतच सोशल वेलफेअरच्या संदर्भामध्ये याची चर्चा आपण पुढच्या कार्यक्रमामध्ये करू. आपले काही प्रश्न असतील तर त्या कॉमेंट्समध्ये नक्की लिहा, हे शेअर करा आणि 1-2 दिवसामध्ये आपण या सामाजिक क्षेत्रातल्या बजेटची चर्चा परत करू. धन्यवाद.